हे बघ, हे आहे कॉन्ट्रॅक्ट 458साठी. ग्रेड ज्याच्यावरती मी फोकस करतो तो आहे 153905. त्याच्यामध्ये मी दोन रिसीटची घेतले आहे आणि एक डिलिव्हरीची घेतली आहे. 2 रिसीटमध्ये मी एक ट्रक रिसीट घेतलं आहे 2000, ज्याची व्हॅल्यू तुला दिसते इथं आहे. आणि एक बल्क रिसीव घेतलं आहे ज्याची व्हॅल्यू आहे 200, ज्याची व्हॅल्यू तुला दिसते इथं ब्लूमध्ये, कारण मी प्लॅन केलं आहे. शेड्यूल ॲक्च्युलाईज करण्यासाठी मला ते पार्सल्स इथं हे दिसायला लागलं. ही प्लॅन सेक्शनमध्ये येतं आहे 200 आणि 2000 रिसीटचे जे पण मी प्लॅन केलं आहे ते. आणि ते जर या ॲक्च्युअल सेक्शनमध्ये यायला लागेल तर त्यासाठी मला ते पार्सल शेड्यूल करायला लागेल. म्हणजे OWB ॲप्लिकेशनमध्ये ते शेड्यूल करायला लागेल. त्याच्यानंतर तसंच इथं डिलिव्हरी आहे. इथं बल्क मी घेतलं आहे 400 क्वांटिटी. ती 400 क्वांटिटी मला दिसते इथं, कारण हे पण प्लॅनमध्ये आहे. हे प्लॅन सेक्शनमध्ये दिसेल इथं, प्लॅन सेक्शनमध्ये. आणि हे इथं आता बघ, जर समजा तुला कोरिलेशन फाइंड करायचं कसं आहे तर ॲक्च्युअल मायनस प्लॅन म्हणजे व्हेरियन्स आहे. ॲक्च्युअल जे आहे की ते तुझं OWB ॲप्लिकेशनमधून आलं आहे. इथं तू रिसीव्ह केलं आहे म्हणजे तू ॲप्लिकेशनमध्ये शेड्यूल 3208 ॲप्लिकेशन OWB ॲप्लिकेशनमध्ये 3208ची शिपमेंट तू पास केली होती. पण मग ॲक्च्युलाईज करताना तू तिची व्हॅल्यू चेंज केली आणि तू ॲक्च्युलाईज केलं 7485. आता या दोघांचं ॲडिशन जे आहे 7485 प्लस 3208, कारण हे दोघं रिसिव्ड आहे म्हणून या दोघांचं ॲडिशन आहे. हे रिसिव्ड ॲक्च्युलाइज्ड आहे आणि रिसिव्ड शेड्यूल्ड आहे. तर या दोघांचं जे ॲडिशन आहे ते तुला दिसतं आहे इथं व्हेरियन्समध्ये. पण कारण आता आपण प्लॅन पण 2000 केलं आहे म्हणून या दोघांचे ॲडिशन मायनस हे 2000 म्हणजे 8693 आहे. तसंच 1365 प्लस 585 डिलिवर्ड ॲक्च्युलाइज प्लस डिलिवर्ड शेड्यूल्ड म्हणजे 1365 आणि 585 या दोघांचं जे ॲडिशन आहे ते 1950 तुला इथं दिसतं आहे. तसं इथं बल्क आहे. तर रिसिव्ड मी म्हणजे ॲक्च्युलाइज केलं आहे कारण पार्सल OWB ॲप्लिकेशनमध्ये 2000. रिसिव्ड 0 आहे इथं, कारण मी कोणतंही शिपमेंट जी मी शेड्यूल केली होती ती मी डायरेक्ट ॲक्च्युलाइज करून दिली. मी शेड्यूलमध्ये राहू दिलं नाही काही. तर इथं 200 आहे आणि त्याच्यानंतर म्हणून हे 2000 आणि इथं 2000चं म्हणजे ॲक्च्युअल मायनस प्लॅन की ॲक्च्युलाइज्ड रिसिव्ड जे आहे ते माझं 2000 आहे. ॲक्च्युअल मायनस प्लॅन रिसिव्ड व्हेरियन्स. आणि त्याच्यानंतर रिसिव्डमध्ये 0 -200 म्हणजे -200 हे त्याने सांगितलं आहे इथं. आता होतं काय आहे की 10493 एक सेकंड. हे कसं होतं आहे कॅल्क्युलेटर ओके. तर आता ही जी व्हॅल्यू आहे हे जे दिसतं आहे ॲक्च्युअल, हे ॲक्च्युअल आहे. या ॲक्च्युअलचं टोटल रिसिव्ड म्हणजे रिसिव्ड ग्रीन रिसिव्ह प्लस ब्लू रिसिव्ह प्लस ग्रीन रिसिव्ह प्लस ब्लू रिसिव्ह हे जे पण आहे या सगळ्यांचे रिसिव्डची व्हॅल्यू टोटल 12693 येते. आणि तसंच ग्रीन डिलिवर्ड प्लस ब्लू डिलिवर्ड प्लस ग्रीन डिलिवर्ड प्लस ब्लू डिलिवर्ड याची टोटलची व्हॅल्यू इथं 1950 येते. आता या दोघांचं जे आणि इथं हे दोघं इथं टोटल रिसिव्ड आहे, हे टोटल रिसिव्ड आहे आणि हे टोटल डिलिवर्ड आहे. इथं टोटल प्लॅनमध्ये टोटल जे ग्रीन आणि ब्लूमध्ये होतं ते कसं आहे तर 2200 ह्याची टोटल रिसिव्डची व्हॅल्यू येते. इथं 2000 इथं आणि 2000 इथं 200 इथं म्हणून 2200 आणि इथं 400 हे त्याने सांगितलं आहे. ठीक आहे. आता 12693 मायनस 2200 म्हणजे ॲक्च्युअल मायनस प्लॅन इज इक्वल टू व्हेरियन्स. तर हे टोटल रिसिव्ड मायनस टोटल रिसिव्ड प्लॅन्ड म्हणजे इज इक्वल टू व्हेरियन्स की 10493चं व्हेरियन्स आहे इथं. आणि 1950 मायनस 400 इज इक्वल टू 1550 हे असं झालं आहे. आता व्हॉट ADJ आणि रिकॉन हे मला माहिती नाही आहे. आणि हे जे ओपन क्लोज दिसतं आहे आणि हे ओपन दिसतं आहे. आता ओपन किती आहे तर ओपन आहे तुझं, आपण ते पण कॅल्क्युलेट करू लगेच. 1,916,756,185 मायनस ओपनिंग प्लस डिलिवर्ड, ओपनिंग बॅलन्स प्लस डिलिवर्ड म्हणजे 19 प्लस 1950 मायनस टोटल रिसिव्ड 12693 इज इक्वल टू, हे बघ ही व्हॅल्यू मॅच होते का नाही होते. हां बघ, म्हणजे ओपनिंग बॅलन्स इज इक्वल टू क्लोजिंग बॅलन्स इज इक्वल टू ओपनिंग बॅलन्स प्लस टोटल डिलिवर्ड मायनस टोटल रिसिव्ड. आता हे इथं 441 आहे आणि इथं 442 आहे, कारण बहुतेक इथं पॉईंटचं काहीतरी डिफरन्स आहे. इथं काहीतरी पॉईंटची व्हॅल्यूज होते म्हणून तसं दिसतं आहे.
हे तुला दाखवतो कसं आहे. हे दिसतं आहे तुला, हे इथं पॉईंटची व्हॅल्यूज आहे बघ, इथं पॉईंटची व्हॅल्यूज आहे 0.2 0.3, त्याच्यामुळे ते राऊंड ऑफ केलं त्यांनी. हे झालं. मग तसंच इथं क्लोजिंग, ॲक्च्युअल क्लोजिंग मायनस प्लॅन्ड, म्हणजे आता हे ॲक्च्युअल क्लोजिंग आहे 442, तर इज इक्वल टू म्हणजे 196,745,441 मायनस प्लॅन्ड म्हणजे 1800 का बरं, 2000 + 200 + 400, हे असं टोटल 2000 + 200 म्हणजे 2200 + 400 म्हणजे 2200 आणि 400 2600 असं समज आहे दोघांची. हे 2000 टोटल रिसिवड, याचा ओपनिंग बॅलन्स प्लॅन सेक्शनमध्ये ओपनिंग बॅलन्स 0 प्लस डिलिवर्ड 400 मायनस टोटल रिसिवड, म्हणजे किती आहे 2200, म्हणजे 400 मायनस 2200 म्हणजे -800 असं दिसतं आहे. समजलं. ॲक्च्युअल सेक्शनचं टोटल रिसिव्ह, टोटल डिलिवर्ड आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स, तसंच प्लॅन सेक्शनचं ओपनिंग बॅलन्स, टोटल रिसिव्ह, टोटल डिलिवर्ड आणि त्याचा क्लोजिंग बॅलन्स, तसंच व्हेरियन्स सेक्शनचं हे. आता व्हेरियन्स सेक्शनचं कसं निघेल की जे ॲक्च्युअल सेक्शनचं आहे मायनस प्लॅन सेक्शनचा, तो व्हेरियन्स सेक्शनचा निघेल. तर म्हणजे 196,745,441 मायनस तर 818,000 इज इक्वल टू, हे दिसतं आहे 196,743,641 म्हणजे ॲक्च्युअल सेक्शनचा मायनस प्लॅन सेक्शनचा, ॲक्च्युअल सेक्शनचा क्लोजिंग बॅलन्स मायनस प्लॅन सेक्शनचा क्लोजिंग बॅलन्स इज इक्वल टू व्हेरियन्सचा क्लोजिंग बॅलन्स. हा वाला व्हॅल्यू, ही व्हॅल्यू सेम आहे याच्यासोबत, ही जी व्हॅल्यू दिसते याच्यासोबत पूर्ण सेम आहे. ओके, डन. तसंच आता एक रिकन आणि व्हॉट इफ ॲडजस्टमेंट हे मला माहिती नाही आहे, ते बघायला लागेल. तसंच इथं त्यांनी टोटल प्लॅन व्हॉल्यूम्स म्हटलं आहे. बॅलन्स ग्रुप इज इक्वल टू, हे तुमचं या बॅलन्स ग्रुपसाठी मी सगळे हे जे प्लॅन कार्ड्स क्रिएट केले होते 153905, त्याच्यामध्ये टोटल रिसिव्डचं सेक्शन हे इतकं आहे, तर 2200 आणि 2200चं टोटल रिसिव्डचं सेक्शन आहे. प्लॅन्डमध्ये इथं रिसिव्डमध्ये 2200 आहे. एक सेकंड, रिसिव्डमध्ये 2200 आहे, हे कसं काय आलं? ओके, इथं 2200 आणि 400 दाखवतं आहे कारण हे टोटल प्लॅन व्हॉल्यूम आहे. म्हणजे फक्त हे जे मी इथं प्लॅन कार्ड्समध्ये जेवढं क्रिएट केलं आहे आणि जेवढं प्लॅन सेक्शनमध्ये दिसतं आहे फक्त तेवढं आहे. हे बाकीचे जे व्हॅल्यूज आहेत हे ॲक्च्युअल टेबलमध्ये जे व्हॅल्यूज येत आहेत ते OWB ॲप्लिकेशनमधून येत आहेत, की ते पार्सल शिपमेंट शेड्यूल झालं आहे किंवा ॲक्च्युअलाइज झालं आहे तसं, आणि त्याच्यानंतर व्हेरियन्स इथं कॅल्क्युलेट होत आहे. ठीक आहे, एवढंच बस.